येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेम येथे झाला. त्याची आई मरियम आणि पुनर्वसन करणारे वडील योसेफ होते. देवदूताने मरियमला सांगितले होते की पवित्र आत्म्याने गर्भवती होईल. येशूचा जन्म साध्या गोठ्यात झाला आणि मेंढपाळ व पूर्वेकडील जे ज्ञानी लोक होते ते त्यांना भेटायला आले. त्यांची बाल्यावस्था राजा हेरोद राजा यांनी येशूला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे योसेफ कुटुंबासह इजिप्तला गेले. नंतर ते नासरेत येथे राहू लागले. 12 वर्षी येशू मंदिरात शास्त्रज्ञाशी चर्चा करताना दिसत आहे. सेवाकार्याची सुरुवात सुमारे 30व्या वर्षी योहान बाप्तिस्मा करणारा जो होता त्यांच्याकडून त्याच्या यार्देन नदीमध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला. आणि यानंतर येशू 40 दिवस उपवास केला आणि सैतानाची परीक्षा त्याने सहन केली. त्याच्यानंतर येशू अनेक लोकांना शिकवलं आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार केले. खूप मोठमोठ्या रोगांना त्यांनी बरे केले. येशूचे प्रेम, क्षमा, दया आणि नम्रता याची शिकवून दिली आणि शत्रूवरही प्रेम केलं. देवावर आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा. त्यांनी अनेक चमत्कार केले, आंधळ्यांना दृष्टी दिली, आजारी लोकांना बरे केले, पाण्यावर चालले आणि मृतांना त्यांनी जिवंत केले. आणि क्रूसावर त्यांचा मृत्यू झाला. येशूच्या शिकवणीमुळे काही धार्मिक नेते त्यांच्यावर रागावले. पंटियस पिलात यांच्या काळात येशूला अटक करण्यात आली आणि क्रूसावर खिळले. मानवजातीच्या पापासाठी ते मरण पावले. अशा प्रकारे येशू ख्रिस्त निर्दोष असता त्याच्यावरती दोष लावण्यात आला आणि त्याला दोषी ठरवण्यात आला आणि त्याच्यासोबत वाईट कृत्य करण्यात आले. आणि पुनरुत्थान, मृत्यूनंतर 3ऱ्या दिवशी येशू पुन्हा जिवंत झाले आणि त्यांना आपल्या शिष्यांना दर्शन दिले आणि स्वर्गारोहण केले. 40 दिवसपर्यंत त्यांनी आपल्या शिष्याला दर्शन दिले, कारण कोणीही अविश्वासी राहू नये यासाठी. येशूच्या जीवनाचा संदेश हा आहे की प्रेम आणि क्षमा, नम्रता आणि सेवा, विश्वास आणि आशा, देवाशी जिव्हाळ्याचे नाते. येशूचे जीवन मानवजातीसाठी तारण, प्रेम आणि शांतीचा संदेश देणारे आहे. त्यासाठी त्यावरती विश्वास करा. आणि परमेश्वर जो येशू आहे त्याच्या जीवनाबद्दल आपल्याला बायबलमध्ये स्पष्टपणे त्याचे स्पष्टीकरण आपल्याला दिसतं. आणि त्याचे जीवन फक्त मानवजातीसाठी तो जीवन जगला आणि अद्भुत कृत्य केले जे कोणी करू शकत नाही असे कृत्य त्यांनी केले. आणि या पूर्ण पृथ्वीवरती त्याची सुवार्ता पोहोचण्यात ते कोणीही रुकाट करू शकले नाही, कारण तो परमेश्वर होता. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.